काय काय बघितलं आपण? फिजिकली आपण मॅटरला क्लासिफाय करतो सर समजलं सर. गॅसमध्ये, बरोबर. यामध्ये काही प्रश्न कोणाला नाही. त्यानंतर आपण बघितलं मॅटर हा केमिकली प्युअर सबस्टन्स असतो किंवा मिक्सचर असतो. केमिकली केमिस्ट्रीमध्ये प्युअर कोण असतात? ज्यांना आपण एलिमेंट्स म्हणतो. लास्ट लेक्चरला सांगितलं होतं मी, पिरियडिक टेबल परचेस करायचा. आज नसेल केला तर उद्या मला पाहिजे. मला पिरियड टेबलची प्रिंट आउट हातात पाहिजे. लास्ट लेक्चरला आपण एलिमेंट्स बद्दल डिस्कशन केलं. एलिमेंट्स मध्ये काही मेटल असतात जसं सोडियम, नॉन मेटल असतात जसं ऑक्सिजन, आणि मेटलॉइड असतात जसं सिलिकॉन किंवा जर्मॅनियम. ठीक आहे. आणि हे सर्व काय असतात? प्युअर असतात. काय असतात? प्युअर असतात. काही प्रश्न? नेक्स्ट आपण कंपाऊंड वरती आलो होतो. कंपाऊंड मध्ये आपण लास्ट लेक्चरला एक्झाम्पल घेतलं होतं वॉटर. हा वॉटर कंपाऊंड आहे. कंपाऊंड हे बनतंच एलिमेंट पासून. कोणापासून? एलिमेंट पासून. एक्झाम्पल, आपल्याकडे एक एलिमेंट होता, त्याचं नाव होतं हायड्रोजन, दुसरा होता ऑक्सिजन. दोघांनी एकामेकासोबत बॉन्ड बनवला. का बनवतो बॉन्ड वगैरे आपल्याला पुढे शिकायचं. सध्या त्यांनी बॉन्ड बनवला, ऍडजस्टमेंट केलं, आणि त्या ऍडजस्टमेंटच आपण म्हणतो कंपाऊंड. आणि जेही केमिस्ट्री ऍडजस्टमेंट होणार ते स्टॅबिलिटीसाठी होणार. केमिस्ट्रीमध्ये जेही काही रिॲक्शन्स होतात, जेही काही गोष्टी घडतात, ते कशासाठी होतात? स्टॅबिलिटी. त्यामुळे हायड्रोजन ऑक्सिजन मध्ये तुम्हाला एक्झाम्पल विचारलं की हायड्रोजन ॲटम होता, हा ऑक्सिजनचा ॲटम आहे, आणि हा वॉटर मॉलिक्यूल मध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे ॲटम आहेत. बेसिकली जास्त कोण स्टेबल आहे? ॲटम प्रेझेंट इन वॉटर मॉलिक्यूल. वॉटरमध्ये हायड्रोजन ऑक्सिजन स्टेबल आहे, कळलं? ते स्टेबल आहे म्हणूनच ते जॉईन करतात. मग पहिला प्रश्न काय, कंपाऊंड बनतात कसे? एलिमेंट्स कंबाईन होऊन. एलिमेंट फक्त नॉर्मल एकमेकांसोबत राहतात का? नाही, ते केमिकली कंबाईन करतात, बॉन्ड बनवतात. काय बनवतात? बॉन्ड बनवतात. हायड्रोजन आणि ऑक्सिजन एकमेकाला इलेक्ट्रॉन काय करतात? शेअर करतात, डोनेट करतात, लॉस करतात. काय करतात? शेअर, डोनेट, लॉस. हे कशासाठी? स्टॅबिलिटीसाठी. फक्त हायड्रोजन ऑक्सिजन सोबत राहत नाही. जसं एक्झाम्पल, सोबत राहणं म्हणजे कसं? माझ्याकडे एक आयरनचे छोटे छोटे पार्टिकल्स आहेत, होऊ शकतात ना. रॉड घ्यायचा, त्याला ग्राइंडर नाही घासायचा, काय होणार? आयरनची पावडर, गोल्डची पावडर बनवायची, प्लॅटिनमची पावडर बनवायची, आणि ठेवायची सोबत एका बॉक्समध्ये. काय वाटतं तुम्हाला, रिॲक्शन होईल का? नाही. गोल्ड, प्लॅटिनम, आयरन शांततेत राहणार नसतं. रिॲक्शन केली का? गोल्ड आणि प्लॅटिनमची पावडर बनवली आणि एका बॉक्समध्ये ठेवली, काय होईल? सोबत तर आहेत ना. पण त्यांनी बॉन्ड बनवला का? एक केमिकल ऍक्टिव्हिटी झाली का? त्याला मिक्सचर म्हणतात, त्याला कंपाऊंड म्हणत नाही. कंपाऊंड मध्ये काय होतं? ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन, शेअर ऑफ इलेक्ट्रॉन, त्यात इलेक्ट्रॉन पार्टिसिपेट करतात. समजलं? नेक्स्ट, लास्ट लेक्चर मध्ये आपण एक पुन्हा पॉईंट बघितला होता. कंपाऊंड फॉर्म होताना काय रूल फॉलो केला जातो? कंपाऊंड हे जे असतात, हे बेसिकली एक फिक्स प्रपोर्शन मध्ये असतात. कोणताही कंपाऊंड आहे का, काय असतो? फिक्स प्रपोर्शन मध्ये असतो, आणि एका डेफिनेट रेशो मध्ये असतो. आणि त्या डेफिनेट रेशो मध्ये मास नुसार असतो. कशानुसार? मास. जे काही इलेमेंट असणार ते एका रेशोला फॉलो करणार, मास नुसार. बघितलं लास्ट लेक्चर मध्ये, वॉटरचा जो रेशो असतो तो किती असतो? 1:8. काय असतो? 1:8. कसं? कसं यश? H2O आहे. H2O हा एक मॉलिक्यूल आहे. मॉलिक्यूलचं मास कसं काढलं होतं? 2 हायड्रोजन ॲटमचं मास, ॲटम ऑफ हायड्रोजन प्लस ॲटम ऑफ ऑक्सिजन. हायड्रोजन ॲटमचं मास 10 पर्यंत माहिती असतं, 1 असतं. टेबल लर्न करायचं. ऑक्सिजनचा मास किती असतं? 16 असतं. मग हायड्रोजनचे 2 ॲटम आहे म्हणून 2, ऑक्सिजनचा 1 आहे म्हणून 1. टोटल मॉलिक्यूलचा मास किती ना? 18U. आपण पुढे स्टडी करू. मग यामध्ये आपल्याला माहिती आहे 18U मध्ये 16, किंबहुना असं करू आपण की चला हे 18U. 18 मध्ये 16 मास कोणाचा आहे? ऑक्सिजनचा. आणि हे मास कितीचं आहे? 2U कोणाचं आहे? हायड्रोजनचं. किंवा ना असं करू आपण, हे 2 आणि 16, 2 1 जा, 2 8 जा, म्हणजे 1 हायड्रोजन असतो मास मध्ये, तर ऑक्सिजन
8 असतो. कळलं का मॅथ करतं. काल सेम बघितलं आपण, म्हणजे जर मी 9 kg जर वॉटर घेतला तर त्यामध्ये 1 kg कोण असणार आहे, हायड्रोजन, आणि 8 kg कोण असणार आहे, वॉटर. होईल का असं? होईल. होईल. म्हणजे जगामध्ये तुम्ही कुठेही कंपाऊंड बघा ते सेमच असतात. मला वाटतं आपण हे सर्व गप्पा केलेल्या होत्या है ना. आपण पुढे पुढे जाऊ, आपण मिक्सचर्सवर जाऊ. मिक्सचर्स हे जे कंपाऊंड असतात, मिक्सचर्स काय असतात तर बेसिकली टू और मोर प्युअर सबस्टन्स एकमेकांसोबत मिक्स होतात. काय होतात, मिक्स होतात. त्यांना आपल्याला सेपरेट करता येतं. ते केमिकली बॉन्ड करत नाही. करतात का नाही. मिक्सचरचे दोन प्रकार असतात, होमोजिनस आणि हेट्रोजिनस. 10 पर्यंत झालेला आहे, बेसिक आहे. होमोजिनसचं एक्झाम्पल जर बघितलं तर काय असेल, काय वाटतं होमोजिनस आणि हेट्रोजिनस काय असेल. हा वॉटर आहे, त्यामध्ये मी सॉल्ट टाकलं, आणि वॉटर आहे त्याच्यामध्ये मी काय टाकलं, स्टोन टाकला. दगडे तुकडे टाकले. दोघे मिक्सचर आहे, वॉटर विथ सॉल्ट, वॉटर विथ स्टोन. हे तुम्हाला डोळ्याने कळेल तरी का की हे मिक्सचर आहे, होमोजिनियस आहे. युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट होणार. कसं होणार, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट होणार. तुम्हाला कळणार नाही हे पाणी मिठाचं आहे का प्युअर वॉटर. समजतंय शिंदे? शिंदे? हो सर, समजत आहे. बरोबर. आणि याच्यामध्ये तुम्हाला डोळ्याने दिसणार की पाण्यामध्ये स्टोन्स आहेत, तुकडे आहेत, आणि ते दिसणार हे मिक्सचर आहे. पण आपल्या डोळ्याने फील होतं. तुम्ही हाताने त्याला हँड पिक करू शकता. म्हणजे पाण्यातून स्टोन काढणार, तुम्ही म्हणणार मिक्सचर आता संपलं. पाणी वेगळं, स्टोन वेगळे. पण तुम्ही मिठामधनं पाणी काढणार का, म्हणजे मिठाच्या पाण्यातनं तुम्ही मीठ काढू शकतात का, हाताने नाही करू शकत. किंवा तुम्हाला डोळ्याने दिसणार नाही. याला म्हणतात होमोजिनियस मिक्सचर. असे मिक्सचर्स की जे तुम्हाला डोळ्याने डिफरन्शिएट करता येत नाही. एक्झाम्पल एअर. एअर मधनं तुम्हाला, तुम्ही सांगता एअर हा मिक्सचर आहे का, हो. इथे N2O2 आहे, दिसतं डोळ्यांनी नाही. मिल्क हे मिक्सचर असतं, काय दिसतं डोळ्यांनी, मिल्कच दिसतं. ब्लड हे मिक्सचर असतं, काय दिसतं डोळ्यांनी, फक्त ब्लड दिसतं. ब्लडचे काही पार्टिकल दिसतात का. आपल्याकडे भरपूर मिक्सचर असतात जे आपल्याला डिफरन्शिएट करता येत नाही. आपल्याला ते युनिफॉर्म वाटतात. ब्लड एकदम युनिफॉर्म वाटतं, मिल्क युनिफॉर्म वाटतं, एअर एकदम युनिफॉर्म वाटते, पण ते मिक्सचर आहे. काय आहे, मिक्सचर ऑफ डिफरंट ग्लासेस. मिठाचं पाणी एकदम आपल्याला वाटतं क्लीन आहे, तर ते मिठाचं पाणी आहे, ते नॉर्मल प्युअर वॉटर नाही आहे. किंवा तुम्ही जे ड्रिंकिंग वॉटर करता त्यामध्ये काय असतात, आयन्स असतात. तुम्ही ड्रिंकिंग वॉटर करतात ना, त्याला टॅप वॉटर म्हणतात. काय असतं टॅप वॉटर मध्ये, कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयरन, सॉल्ट असतात ना. आपण प्युअर प्युअर वॉटर नाही पित. प्युअर वॉटरचा अर्थ केमिस्ट्रीत काय असतो, डिस्टिल वॉटर. आपण प्युअर वॉटर पिलं तर तुमची बॉडी रन होणार नाही. तुम्हाला जर प्युअरची कंपनी असते ना प्युरिफायर, त्यांना सांगितलेलं असतं की आमचं कंपनी त्यामध्ये एवढे सॉल्ट मेंटेन करतं, आणि हे कंपनीने, गव्हर्नमेंटने ठरवून दिलं एवढे सॉल्ट मेंटेन झाले पाहिजेत. त्याच्या खाली नको, वरती नको. म्हणजे तुम्ही जे पाणी पिता ते काय असतं, मिक्सचर असतं त्याचं, होमोजिनियस. डोळ्यांनी तुम्हाला त्या पाण्यातले कॅल्शियम, मॅग्नेशियम वगैरे दिसत नाही. कळलं, प्युअर वॉटरला टेस्ट नसते, पण आपण जे पाणी पितो त्याला थोडी थोडी टेस्ट असते, कारण त्यात सॉल्ट असतात. आणि विदाऊट सॉल्ट तुमची बॉडी रन होऊ शकत नाही. मग आपण जे पाणी पितो तेच काय असतं, मिक्सचर असतं. ते बॅटरीमध्ये टाकतो ना आपण, ते काय असतं, प्युअर वॉटर असतं, डिस्टिल वॉटर. त्यात फक्त वॉटर असतं. कधी बॉटल घ्या पाणी पिण्याची, कोणती, डिस्टिल वॉटर, आणि पिऊन बघा, त्याला प्युअर वॉटर म्हणतात. मला कळेल की ते टेस्टलेस असतो. काय असतं, टेस्टलेस असतो. जनरल गोष्टी 10 पर्यंत झालेल्या आहेत. आपण चॅप्टरच्या इम्पॉर्टंट टॉपिकला आलो. चॅप्टरचा इम्पॉर्टंट टॉपिक, चॅप्टरच्या टॉपिकचं नाव आहे ऍटम्स अँड मॉलिक्युल्स. तर चला, नोटबुक मध्ये नोट्स तुम्ही घरी काढणार, मी ऍटम्स वरती बोलणार. चला, ऍटम्स आणि मॉलिक्युल्स डेफिनेशन आधी वाचू. ऍटम इज अ सिम्पलेस्ट पार्टिकल ऑफ द एलिमेंट. आपल्याकडे 180 एलिमेंट होते पिरियडिक टेबल मध्ये, तुम्ही ते बघितलं बरोबर. त्यातल्या छोट्याशा पार्टिकलला काय म्हणतात, ऍटम म्हणतात. ऍटम हा केमिकल रिएक्शन मध्ये पार्टिसिपेट करतो. करतो का, ऍटम हा केमिकल रिएक्शन मध्ये पार्टिसिपेट करतो. बघितलंय कसं करतो. 10 मध्ये तुम्हाला रिएक्शन झाली असेल, एक झिंक आहे आणि एक H2SO4 आहे बरोबर ना, किंवा HCl आहे. एक झिंकचा मेटल आहे,
प्लेट आहे त्याच्यावर तुम्ही HCl टाकला, झिंकच्या प्लेटवरती ऍसिड टाकला, ऍसिड टाकला, काय होणार? हा प्लस झिंक प्लस H प्लस, झिंक काय असतो प्लस. कालच सांगितलं मेटलच्या लास्ट मध्ये 1 2 3 असतो. मेटलच्या लास्ट मध्ये काय असतं प्युअर 1 2 3 असतो. त्यांना इलेक्ट्रॉन लॉस करायला आवडतं. झिंकलाही 2 इलेक्ट्रॉन लॉस करायला आवडतं. हायड्रोजन जनरली प्लस असतो म्हणजे 2 इलेक्ट्रॉन लॉस करून बसलेला असतो. आणि Cl ला इलेक्ट्रॉन घ्यायला आवडतं. कालच बघितलं त्याच्याकडे 4 5 6 7 8 असतो. मग हे 4 वाले 4 इलेक्ट्रॉन घेतात, 6 वाले 2 घेतात, 7 वाले 1 घेतात, सॉरी 7 वाले 1 घेतात आणि त्यांना आपण काय म्हणतो, आणि 5 वाले 3 घेतात इलेक्ट्रॉन. तर हे ज्यांच्या लास्टने 4 5 6 7 असतो त्यांना म्हणतात नॉन मेटल. क्लोरीन कडे 7 असतो. मग तो इलेक्ट्रॉन काय करतो, ऍक्सेप्ट करतो आणि डोक्यावरती -1 बनवतो. कालच बघितलं आपण. एलिमेंट 2 कॅटेगरी असतात. ज्यांच्याकडे 1 2 3 असतं ते लॉस करतात. ज्यांच्याकडे 4 5 6 असतं, 4 5 6 नाही, चला थोडस डिटेल बघू जरा. 1 2 3 लास्ट शेल मध्ये असतील, मध्ये कितीही शेल्स असो, किती इलेक्ट्रॉन असो, ते मॅटर नाही करत. लास्ट शेल मध्ये किती आहेत, हा 1 लॉस करणार, हा 2 लॉस करणार, 3 लॉस करणार, आणि त्याला म्हणणार आपण झिंक प्लस, अल्युमिनियम 3 प्लस, सोडियम +1. कळालं? सोडियमने 1 लॉस केला कारण त्याच्याकडे 1च होता. नॉन मेटल मध्ये कोण असतं, नायट्रोजन, ऑक्सिजन, त्यानंतर कोण, क्लोरीन. नायट्रोजन किती असतात, 5 6 7. हा काय करतो, 3 इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतो, 3 मायनस. ऑप्शन 2 इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतो, 2 मायनस. क्लोरीन 1 इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करतो, 1 मायनस. काय कारण त्यांना 8 करायचंय. काय करायचंय, 8 करायचंय. आणि मध्ये एक असतो ज्याला आपण ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हटलं. आपण म्हणलं टाईप ऑफ केमिस्ट्री मध्ये कोणती केमिस्ट्री होते, ऑर्गॅनिक केमिस्ट्री. आणि मी सांगितलं होतं कोणावरती फिरतो, कार्बन. कार्बनकडे 1 2 3 नसतं आणि 4 5 6 7 8 नसतं. 8 ला तर काही प्रॉब्लेम नाही. 8 ला काय करायचंय, 8 ला इलेक्ट्रॉन लॉस करायचे का, नाही, घ्यायची नाहीये. 0 हे घेतही नाही देत नाही, 0 यांच्यावरती चार्ज. ते 8 नंबर वाले इलेक्ट्रॉन घेतही नाही, देतही नाही, कोणत्याही रिएक्शन पार्टिसिपेट करतही नाही. त्यांना म्हणतो आपण नोबल गॅस. मिनिंग, जसं इंडियामध्ये कसं अंबानी अदानी आहेत तसं काय गरज ना, स्टेबल आहे. कसे आहेत, स्टेबल आहेत. हे त्यांना स्टेबिलिटी मिळते. कार्बन थोडासा एक्सेप्शनल आहे, मिडलमॅन आहे. याच्याकडे 4 असतात. प्रश्न असा आहे की 4 लॉस करायचे यांच्यासारखे मेटल सारखे का नॉन मेटल सारखे गेन करायचे, प्रॉब्लेम आहे ना. 5 6 7 सारखे इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करायचे का 1 2 3 सारखे लॉस करून टाकायचे. कारण मध्ये 8 असतात ना, मध्ये काय असतात, 8 असतात. मग कार्बन काय करतो, कार्बन लॉसही नाही करत, कार्बन गेन नाही करत. कार्बनने नवीन टेक्निक काढली, काय, शेअर. कार्बन हा इलेक्ट्रॉन शेअर करतो. काय करतो, शेअर करतो. आणि या शेअरिंगमुळे तो एक नवीन बॉन्ड बनवतो, त्याला म्हणतात कोव्हॅलंट बॉन्ड. आणि या कोव्हॅलंट बॉन्डमुळेच एक केमिस्ट्री स्टार्ट होते, त्याला म्हणतात ऑर्गॅनिक केमिस्ट्री. कोणती केमिस्ट्री स्टार्ट होते, ऑर्गॅनिक केमिस्ट्री. समजला पॉईंट. कार्बन एवढा युनिक काय आहे, तो मेटल सारखा बिहेव करत नाही टोटल. तो ऍक्च्युली नॉन मेटल आहे, तो ऍक्च्युली नॉन मेटल आहे, पण तो वेगळ्या टेक्निकने बॉन्ड बनवतो. तो नॉन मेटल सारखे इलेक्ट्रॉन घेत नाही, तो मेटल सारखे इलेक्ट्रॉन देत नाही. तर तो दुसऱ्याला म्हणतो कॉम्प्रोमाइज करू, माझा एक इलेक्ट्रॉन तुझा एक इलेक्ट्रॉन शेअर करू. मग तो काय करतो, आपल्या कार्बनकडे किती इलेक्ट्रॉन असतात, लास्ट शेल मध्ये 4 इलेक्ट्रॉन असतात. किती असतात, कार्बनचा इलेक्ट्रॉन, कार्बनचा ऍटॉमिक नंबर किती असतो, कार्बनचा ऍटॉमिक नंबर किती असतो, 6, बरोबर. फर्स्ट शेल मध्ये किती असतात, 2. दुसऱ्या शेल मध्ये किती असतात, 4. कार्बनला 8 करायचं असतं, कारण 8 केल्याशिवाय अंबानी म्हणता येणार नाही, नोबल गॅस म्हणता येईल का. कार्बनने टेक्निक काय लावले, पकडायचं कोणाला तरी, पकडायचं. पकडायचं कोणाला, हायड्रोजनला. कोणाला पकडायचं, हायड्रोजनला. आणि काय करायचं, आपण इथे शेअरिंग करू. आपण इथे काय करू, शेअरिंग करू.
मग शेअरिंगचे तुझे शेअरिंग झालेले तुझे टू टू म्हणजे मी तुझे मला जेव्हा गरज पडणार स्टॅब्लिशसाठी तेव्हा मी तुझे 4 इलेक्ट्रॉन यूज करणार आणि तुम्हाला गरज पडली तेव्हा माझा एक एक इलेक्ट्रॉन यूज करायचा. आता हा हायड्रोजन वन आहे हॅपी आहे कारण याला 2 इलेक्ट्रॉन यूज करायला भेटतात ना. हायड्रोजन डबलला हॅपी असतो. हाही हॅपी आहे सेकंड नंबरचा कार्बन हा थर्ड नंबरचाही हॅपी आहे फोर्थचाही हॅपी आहे ना ओव्हरऑल कार्बन हॅपी आहे कारण त्याला 4 इलेक्ट्रॉन्स एक्स्ट्रा मिळालेत ना. बरोबर की नाही? हॅलो. हो. मी तुम्हाला एक अर्ध्या घंट्यात कॉल करतो लेक्चरमध्ये. कळलं कार्बन केमिस्ट्री शिकायची असेल तर आधी तुम्हाला हे क्लिअर करावं लागेल की कार्बन युनिट काय आहे. मेटलच्या लास्ट मध्ये 1 2 3 असतात. इकडे 5 6 7 असतात. 8 वाल्यांना तर वेगळं कॅटेगरी करायचं कारण त्यांना गरजच नाही. आणि गरज का नाही याला ऑक्टेट रूल म्हणतात. तेच चॅप्टर मध्ये आपल्याला पुढे शिकणार. पुढचं चॅप्टर तेच रूल ऑफ ऑक्टेट 10 ला झालंय ना. 10 ला काय झालंय ऑक्टेट रूल. सायंटिस्टला काय कळालं की काही इलिमेंट जसं की हा निऑन आहे हा ऑर्गॉन आहे क्रिप्टॉन आहे हे काय वाटतं तुम्हाला रूम मध्ये निऑन एकटा फिरतो ना. रूम मध्ये तुम्ही निऑन गॅस भरला तर तो निऑन फक्त 1 असतो. निऑन 2 3 नसतं. तर त्याच्या शेजारी O2 N2 असतो की नाही. 2 काय फिरतात हे अनस्टेबल आहे. यांच्याकडे 5 6 7 आहे 8 नाही आहे. आणि याच्याकडे काय आहे 8 याच्याकडे काय आहे 8 8. मग सायंटिस्टला कळालं ज्यांच्याकडे 8 असतात ते कोणासोबतही कॉम्प्रोमाइज करत नाही. ते एकटे राहतात इंडिव्हिज्युअल राहतात. त्यांना कोणाची गरज नाही. समजलं. केमिस्ट्रीमध्ये सर्वात महत्त्वाचं काय हा जो लास्ट नंबरचा ग्रुप असतो 18 त्यामध्ये जे सर्व मेंबर आहेत ना त्यांच्या लास्ट शेल मध्ये 8 असतं. फक्त हेलियम हा असा एकटा असतो त्याकडे 2 असतो. एकटा. प्रत्येक गोष्टीला एक्सेप्शन असतात. हेलियम हा एक्सेप्शन आहे तो 2 मध्ये हॅपी असतो बाकी सर्व 8 मध्ये हॅपी असतात. हे कोणाशी रिॲक्शन करत नाही. कोणाला म्हणत नाही मला मदत कर तेही करत नाही मदत घेतही नाही इंडिव्हिज्युअल असतात एक एकटा राहतात. कळलं. मग सायंटिस्टला कळालं की मग हे सोडियम आणि हे क्लोरीन एवढं रिॲक्ट करून एवढं समुद्रात मीठ का तयार झालंय कारण हा एकटा स्टेबल राहू शकत नाही हाही राहू शकत नाही. मग याच्याकडे एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आहे याच्याकडे एक इलेक्ट्रॉन कमी आहे कोणासारखा 8 सारखा नाहीये. मग हा याला देतो याच्या लास्ट शेल मध्ये 8 ऑलरेडी असतं असतं ना. हा 2 8 1 असतो तर हा म्हणतो 1 लॉस केल्यावरती मला त्यांच्यासारखं बनता येईल. आणि हा म्हणतो 2 8 वाला इथे ऍड केल्यावरती मला त्यांच्यासारखं बनता येईल म्हणून समुद्रामध्ये आपण NaCl एवढं बघतो तर खातो. NaCl जर तुमच्या घरात ठेवलं तुम्हाला काय वाटतं मीठ जर तुमच्या घरात ठेवलंय तर ते रिॲक्शन करतं का. सर आमच्या घरात मीठ ठेवलं होतं 10 दिवसाने आलो ब्लास्ट झाला सर. हे झालं का. सर मीठ पाण्यात टाकलं सर हिटिंग झालं गॅस निघला सर. असं होतं का. स्टेबल आहे एकदम. कसं आहे ते स्टेबल कोणी बनवलंय त्यातला जो सोडियम आणि क्लोरीन स्टेबल आहे पण त्यांना जर वेगळं काढलं ना ते काय होतात पुन्हा काय होतात अनस्टेबल. तुम्ही जे मीठ खाताय तुम्ही जे NaCl खाताय त्यातला जर सोडियम आणि क्लोरीन वेगळा गेला तर सोडियमची प्लेट तयार होते. प्लेट समजते ना. प्लेट समजते ना आयरन सारखी. आणि क्लोरीन गॅस म्हणून निघून जातो तो गॅस असतो. तर तुम्ही तर सॉलिड खातात ना हातामध्ये. ही प्लेटला जर तुम्ही धक्के लावलं तुमचा हात जळून टाकतो. आपण दररोज भरभरून भाजीत टाकतो खातो की नाही. तर ते स्टेबल झालेत. हे काय आहेत स्टेबल झाले. ते स्टेबल केव्हा झाले एक इलेक्ट्रॉन लॉस केल्यावरती आणि एक इलेक्ट्रॉन गेन केल्यावरती. त्यांना जर इलेक्ट्रॉन हा पुन्हा ऍड करायला दिला याचा पुन्हा सोडियमचा ऍटम बनवला की तो पुन्हा अनस्टेबल होतो. म्हणून मेटलला कधीही कसं राहायला आवडतं स्टेबल नाही. स्टेबल तर राहायला आवडतं. ओंकार झोप नाही झाले. मेटल कुठे असतात. मेटल तुम्ही बघितलं तर मेटल कुठे असतात सोडियम कार्बोनेट कोणासोबत तरी प्लस करून जॉईन झालेले असतात. NaCl नॉन मेटल सोबत जोडून बसलेले असतात. पाण्यात असतील तर कॅल्शियम 2 प्लस Na प्लस. पाण्यात काय असतं असतात की नाही मेटल सर्व प्लस फॉर्म मध्ये असतात कारण त्यांनी आपले इलेक्ट्रॉन लॉस केलेले असतात. कोणाला दिलेले असतात नॉन मेटलला कारण नॉन मेटलला गरज असते. बिचारांना गरज आहे याच्याकडे जास्त आहे. हे जास्त म्हणून बिचारे दुखी आहेत नॉन मेटल
कमी म्हणून बिचारे दुखी आहेत. म्हणून हे यांना देतात, बॉन्ड तयार होतो आणि अशा प्रकारे मग आपण जे स्टडी करतो त्याला म्हणतात केमिकल बॉन्डिंग. काय म्हणतात? यासाठी केमिस्ट्री चालतं. सर्वांना काय करायचं आहे? या लास्ट इयरच्या 18 ग्रुप सारखं बनायचं. यांच्यासारखं त्यांना नोबल बनायचं, एकदम स्टेबल बनायचं. आणि हे बाय बोर्न स्टेबल आहेत, हे डायरेक्ट स्टेबल. जर तुम्ही अंबानीच्या घरात जन्माला आला असते, तुम्ही ऑलरेडी स्टेबल असते. मग इथे बसून काही शिकले असते का? काय वाटतं तुम्हाला? तुम्ही अंबानीच्या घरात जन्माला आले असते, काय केलं असतं तुम्ही? काय गरज नाही. तुम्हाला वाटतं अंबानीचा पोरगा असं म्हणजे पप्पा त्यांना सांगणार भैया अभ्यास कर, मग एक जॉब कर, असं सांगत असेल अंबानी मुकेश अंबानी आपल्या पोराला सांगत असेल का? मग तो सांगत असेल भैया फक्त शिकायचं, पण लोकांना कामाला लावायचं, तू नाही काम करायचंय. असं सांगत असेल जॉब कर, जा फॉरेन इन्स्टिट्यूट शिकून आलाय आता तू जॉब कर, असं म्हणेल का? तर असं नसतं. तो हे शिकवतो की लोकांना कामाला कसं लावायचं, ते शिकताय, ते आपल्याकडे नोकरी करतील, ते आपल्यासाठी त्यातले चांगले चूज करायचे. काय करायचे? चांगले चूज करायचे, त्यांना काम द्यायचं, त्यांच्याकडे प्रॉफिट कमवायचं आणि आपण मस्त आराम करायचा. तुम्हाला टेक्निक काय आहे? बिझनेसवाल्या लोक, तुम्हाला काय वाटतं बिझनेसमॅन आहेत त्यांची मुलं नॉर्मल स्कूलमध्ये शिकतात का? काय वाटतं तुम्हाला? नॉर्मल स्कूलमध्ये शिकतात? नाही. बिझनेस वाल्या स्कूलचं मला इंडोनेशिया कुठे एक स्कूल आहे, तिथे मॅक्झिमम ते टाकतात. तिथे फक्त हे शिकवलं जातं की तुम्ही 9वी 10वीत काय शिकताय? इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन. ते हे शिकताय की कंपनीचं मार्जिन कसं बनतं, इबिटा काय असतो, प्रॉफिट मार्जिन काय असतं, हे त्यांच्या सिलेबसचा पार्ट आहे. हे सीबीएसई बोर्ड नाही शिकत. गुगलवर जा जरा. हे शिकतात की कंपनीची बॅलन्स शीट काय असते. हे 9वी 8वी शिकतात, ते त्यांचा सिलेबस सीबीएसई नाही आहे. कळायला गोष्टी आहे? बरोबर. मग आपली कॅटेगरी ओळखायची आणि कामाला लागायची. तुम्हाला तर हे कशासाठी चाललेलं आहे सर्व? हे कंपाऊंड का बनतात, हे आयटम काय असतात? मला पॉईंट सांगायचा होता की केमिकल रिएक्शन जेव्हा होतं, हा एचसीएल आहे, तर एचसीएल कोणी असो, हा मॉलिक्युल आहे. कोण आहे? मॉलिक्युल आहे. पण बनलेला कशामुळे? हायड्रोजन आणि ऑक्सिजन, सॉरी, हायड्रोजन आणि क्लोरीन आयटम. हे काय एकत्र आले असतील? एच ने इलेक्ट्रॉन दिला, एच ने आणि क्लोरीन इलेक्ट्रॉन शेअर केला, काय केला? स्टेबिलिटी. हा झिंक आहे, हा काय मेटल आहे, बरोबर. हा मेटल काय करणार? जसं ऍसिड याच्यावरती पडणार, हा हायड्रोजनला आउट करणार, कारण हाई प्लस आणि हा मायनस. सीएल ला दोन ऑप्शन आहेत, एकतर हायड्रोजन सोबत राहायचं आणि झिंक सोबत राहायचं. कोणासोबत राहणार आहे? क्लोरीन, सॉरी, क्लोरीनला दोन ऑप्शन आहेत, झिंकही प्लस आहे, एचही प्लस आहे, आणि चुकून एचसीएल ला झिंक दिसला, काय होणार? केमिस्ट्री मध्ये ना पॉवरफुल गोष्ट असते, तुमच्यामध्ये जो पॉवरफुल असणार तो डॉमिनेट करणार किंवा पुढे जाणार. हा एच प्लस जो असतो ना, हा मेटलची एक सिरीज असते, रिॲक्टिव्हिटी सिरीज. काय असते? रिॲक्टिव्ह सिरीज. 10 वर झालंच. पोटॅशियम, सोडियम, त्याच्यामध्ये हायड्रोजन येतो, त्याच्या खाली कॉपर येतो, त्याच्या खाली गोल्ड येतो. म्हणजे याचा मिनिंग काय? पोटॅशियम हा सोडियम पेक्षा रिॲक्टिव्ह असतो, सोडियम हायड्रोजन पेक्षा सोडियम रिॲक्टिव्ह असतो, आणि हायड्रोजन पेक्षा झिंकही रिॲक्टिव्ह असतो. मग झिंकला समोर हायड्रोजन दिसला तर झिंक कोणापेक्षा रिॲक्टिव्ह आहे? हायड्रोजनच्या. तर झिंक हायड्रोजन आउट करून आपली जागा फिक करतो. कळलं? का झालं सर? डॉमिनन्स नेचर. झिंक पेक्षा हायड्रोजन पॉवरफुल नाही, झिंकला आउट व्हावं लागलं, झिंकला आउट व्हावं लागलं. कळतंय का? बरोबर. लक्षात ठेवायचं, जो जास्त रिॲक्टिव्ह आहे केमिस्ट्रीमध्ये तो आपली पॉवर शो करणार. कधीही लक्षात घ्या, ऍसिड सोबत जेव्हा मेटल येतो, रिॲक्शन रट्टा नाही मारायच्या. कोणतंही ऍसिड असेल त्याच्यासोबत कोणतंही मेटल येत असेल तर तो हायड्रोजन पेक्षा मेटल सुपेरियरच असतो, हायड्रोजन पेक्षा सुपेरियर असतो, आणि तो त्या हायड्रोजनला आउट करतो. मग जर कॉपरला जर एचसीएल सोबत टाकलं तर, किंवा असं केलं आपण की चला तुम्हाला एवढं कळालं, सिरीज कळाली की नाही? मग सिरीज मध्ये मी सांगितलं गोल्ड हा हायड्रोजनच्या खाली असतो. मग जर मी गोल्ड समोर जर एचसीएल टाकलं तर काय नाही होत, एच म्हणतो मी जाणार नाही. एचसीएल ला काहीच फरक पडत नाही गोल्डमुळे. गोल्ड एच ला काढू शकतो का? नाही काढू शकतो, खाली असतो.
रिॲक्टिव्हिटी सिरीज मध्ये हायड्रोजन कुठे असतो? गोल्डच्या वरती असतो. एका सांगितलं रिॲक्टिव्हिटी सिरीज मध्ये कोण कोणाला काढतो? पॉवरफुल वाला कोणाला काढतो? लेस पॉवरफुल ला काढतो, बरोबर. चलो, तर रिॲक्टिव्हिटी सिरीज 10 ला झालाय आपल्याला. शिंदे करतोय का रे? हो सर. हे 10 मध्ये झालंय तुमचं. पुन्हा पुन्हा ते येणार. त्यामुळे डोक्यात चांगलं बसवायचं की रिॲक्टिव्ह कोण असतो. याला म्हणतात रिॲक्टिव्हिटी सिरीज ऑफ द मेटल. पोटॅशियम. पोटॅशियम समोर सोडियम आलाय तरी पोटॅशियम सोडियमला सहित करण्याची पॉवर ठेवतो. पोटॅशियम सर्वात रिॲक्टिव्ह असतो. त्यानंतर सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम. हा दिसला का हायड्रोजन? हायड्रोजनच्या समोर कोणाला होता? झिंक आला होता. झिंक हायड्रोजनला आउट करणार म्हणजे करणार. त्यानंतर खाली काय आला? गोल्ड होता. दिसतोय गोल्ड किती खाली तर हायड्रोजन पेक्षा. गोल्डवर कितीही ऍसिड टाकलं तरी गोल्डला ऍसिड मधल्या एजला बाहेर काढता येत नाही. म्हणून गोल्डवर ऍसिड रिॲक्ट करत नाही. ऍसिड रिॲक्ट करत नाही म्हणजे काय? गोल्डला हायड्रोजन काढता येत नाही. गोल्डला हायड्रोजनला आउट करता येत नाही. मग तुम्ही गोल्डला ऍसिड मध्ये डुबवूनही ठेवलं तरी काही फरक पडत नाही. मग आपण अंगावरती काय घालतो? गोल्ड. आपण अंगावरती काय घालतो? प्रेशियस मेटल. जे आपले शरीर गोल्ड, प्लॅटिनम का सिल्वर, गोल्ड, प्लॅटिनम ते रिॲक्ट नाही करत. आपल्या बॉडीशी करत नाही, कोणाशी करत नाही. शायनिंग करत राहतात. छान आहे. शायनिंग तर पोटॅशियमही करतो, सोडियमही करतो ना. पण ते खराब होतात, एअर सोबत रिॲक्ट करतात, ब्लॅक होतात. मग आपल्याला कळालं, आपल्या अँसेस्टरला कळालं भैया हे गोल्ड सिल्वर वगैरे. सिल्वर तरी करतो, गोल्ड प्लॅटिनम करत नाही. कोणासोबत रिॲक्ट करत नाही. लेस रिॲक्टिव्ह आहे काय, म्हणून त्यांना आपण प्रेशियस मेटल म्हणतो. ते काहीच करत नाही, पडून असतात. काय असतात? पडून असतात. कळालं रिॲक्शन का होतात? बरोबर. मग सिंपल आहे. अल्युमिनियम सोबतही कोणी आला तर लक्षात ठेवायचं रिॲक्शन होण्यासाठी ऍटम किती पॉवरफुल आहे. झिंक ऍटम हायड्रोजन पेक्षा पॉवरफुल होता. तो गेला, त्याने त्याला तुझी जागा आउट केली. म्हणजेच रिॲक्शन मध्ये कोण ऍक्च्युली काम करतं? ऍटम. रिॲक्शन कशामुळे होतात? ऍटमच्या इंटरॅक्शनमुळे. पॉइंट कळाला शिंदे? आपला टॉपिक काय चालला होता? आपला हो सर. टॉपिक की ऍटम हा स्मॉलेस्ट पार्टिकल असतो. एलिमेंट होता झिंक, त्याचा होता पार्टिकल. तो पार्टिकलने रिॲक्शन पार्टिसिपेट केलं आणि त्याने केमिकल रिॲक्शन मध्ये हायड्रोजनला आउट केलं. नेक्स्ट, हे जे ऍटम असतात हे मे और मे नॉट इंडिपेंडंट. हा जेईला सॉरी एनडीएला क्वेश्चन आहे. एनडीएला क्वेश्चन काय होतं की ऍटम हा इंडिपेंडंट असतो का? मे और मे नॉट. काही ऍटम इंडिपेंडंट असतात, काही नसतात. एक्झाम्पल, आता गोल्ड आहे. गोल्डचा ऍटम इंडिपेंडंट असतो. गोल्ड तुम्हाला काय वाटतं गोल्ड कुठे मिळतं? यश, गोल्ड कुठे मिळतं? मोस्टली आफ्रिकेत मिळतं. माहिती ना गोल्ड कुठे मिळतं? अमेरिकेमध्ये, चायनामध्ये, आफ्रिकन कंट्रीज. ते गोल्ड कसं जमा करतात माहिती का? कसं करतात? गोल्ड एक्सट्रॅक्शन माहिती तुम्हाला कसं मिळवतात लोक गोल्ड? मायनिंग करतात. कसं करतात मायनिंग? गोल्ड मिळवण्यासाठी जे गोल्ड मध्ये काय असतं की जे आफ्रिकन लोक आहेत ना ते काय करतात माहिती का? तो कसे गोल्ड कसं मिळवतात? गोल्ड मला माहिती तुम्हाला गोल्ड कसं मिळवतात? रिव्हर मधनं. बरोबर. मग कसं रिव्हर मधनं मिळवतात? काय करतात? बरोबर. अजून काय करतात? बाकीचं नाव आहे माहिती का गोल्ड कसं मिळवतो? कुठून येतो? हॅलो, माहिती पाहिजे गोल्ड. गुगलवर मी टाकलं का पण त्याने लगेच सांगितलं ना. काय सांगितलं? गोल्ड एक्सट्रॅक्शन फ्रॉम रिव्हर सँड. काय बोलला तो? गोल्ड एक्सट्रॅक्शन फ्रॉम रिव्हर सँड. हे बघा लोक कशी गोल्ड जमा करतात. हे गोल्ड माइन्स आहेत.
गुड मॉर्निंग दोस्तों, वंशी विष्णु एक बार फिर से बहुत बहुत स्वागत है। आज हम एक ऐसे शहर में हैं जहां से सोना ही सोना निकलता है। अफ्रीकन फिर भी यहाँ के मादागास्कर लोग है। सबसे गरीब लोगों में से एक हैं। तो आज मैं हूँ मेडागास्कर के एक शहर का नाम है मियांट्री वाजो। मियांट्री वाजो की हालत बहुत ही ज्यादा खस्ता है भाई। यहाँ से सोना निकलता है भर भर के, लेकिन लोगों की आपको पता है कि यहाँ पे ते गरिबी दाखवतोय ते सोडा नाही। यहाँ पे आप देख सकते हैं पहाड़ पे कुछ छोटे छोटे कच्चे में हमारे लोगों को लेके इस बोट पूरा पानी इधर उधर उछल बोट वहां पे रखा हुआ है। हाँ मत पानी काय करताय बघा ते रिव्हर आहे। रिव्हर कडनं ते माती वगैरे ते असं काय करतायत, फिल्टर करताय ना, फक्त त्यातलं काही गोष्टी काढतायत बघा. दिसतंय कसं गोल्ड मिळवतात. कभी कभी उनके कभी शायद एक नहीं, मतलब ये भाई साहब रेत ला ला के इस बर्तन में डाल रहे हैं, और वो बच्ची इसको घुमा घुमा करके ऊपर का जो बड़ी बड़ी रेत है वो निकाल दे रही है। समजलं क्या ना होता आता? है वो तली में जम जाता है। दो मेहनत करके बाद म्हणजे पॉइंट काय माहितीये का? पॉइंट असा आहे की गोल्ड हा एवढा अनरिएक्टिव्ह असतो की त्याला फक्त त्या रिव्हर मधनं जे हा रिव्हर मधनं रिव्हर अशी खाली येते ना, तर ते इरोजन करते. ह्या इथे हे जे हिल्स असतात त्याला काय करतात, इरोजन करते, आणि त्यासोबत छोटे 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 गोल्डचे पार्टिकल्स रिव्हरच्या सँड मध्ये असतात. हे काय करतात, ते सँड मधनं त्याला फक्त कलेक्ट करतात आणि झालं, गोल्ड मिळालं. गोल्ड मिळालं. कधी बघितलं की आयरन एवढं टाटा स्टील आहे आपल्याकडे, ते आयरन कसं मिळवतं कधी बघितलं? गोल्ड मिळालं कसं आहे, जायचं मस्त, दोन माणसं घ्यायची, चला सँडला छानच बसायचं, बरोबर ना? आता आफ्रिकन लोकांनी बिचाऱ्यांनी जगले कसे काय असते, ते जगता कशावरती आहे? गोल्ड काय नाही, आपलं मस्त एक बकेट घ्यायचं, काम सुरुवात करायचं, आणि चला दुसरी गोष्ट, आपल्या टाटा स्टील. कोणा टाटा स्टील? टाटा, रतन टाटा. काय केलं होतं? फर्नेस आहे, A blast ॲनिमेशन आहे. furnace reduces iron ore into melted iron, which is the chief ingredient in steel. Air is heated to very high temperatures in the blast stove, and then blown into the blast furnace. The blast furnace houses a continuous process where layers of metallurgical coke, iron ore, and what's known as burnt lime are charged through the top of the blast furnace. As the ingredients travel through the furnace, chemical reactions take place, removing the oxygen and leaving melted elemental iron and slag. Periodically, the bottom of the furnace is opened to allow molten iron to flow to a torpedo car or ladle for transportation to steel-making facilities. At the same time, slag formed on top of the molten iron is directed to a slag pot. Houses a continuous. एवढं ते आफ्रिकन लोक करू शकतात का? म्हणजे आयरन जो असतो ना, तो असा रिव्हर मध्ये नाही मिळत, तो जमिनीमध्ये नाही मिळत. त्याचं ओर मिळतं. काय मिळतं? ओर. आणि तो कोणासोबत तरी कंबाईन असतो, त्याला हेमॅटाइट म्हणतात. ऑप्शन सोबत, कोणासोबत? ऑप्शन सोबत, सल्फर सोबत. तर त्याला आपण हीट करतो, त्यातले जॉईंट झालेले काढतो. काय करतो? काढतो, आणि शेवटी मग रिॲक्शन करून आपल्याला बॉटमला आयरन मिळतो. कळलं? हे पॉइंट काय आहे, तर गोल्ड हे एवढं अनरिएक्टिव्ह असतं की ते नेचरमध्ये असंच असतं, ते असंच पडू नये. जायचं, घ्यायचं आणि म्हणायचं हा गोल्ड आहे. पण असा आयरन तुम्हाला जगात मिळत नाही. हे तुमचे गज आहेत ना घराचे, हे गजतात का? त्याला कलर का मारावा लागतो? कारण त्याला नॅचरली असं एकटं राहायला आवडत नाही. तो ऑप्शनला पकडतो, चला मला इथून रस बनायचा आहे. काय बनायचं आहे? रस. रस एक नॅचरल प्रोसेस आहे. कशी प्रोसेस आहे? दहावी शिकवलं असेल ना टीचरांनी, रस्टिंगमुळे आयरन खराब होतो. ऑक्सिजनला टार्गेट करायचं नाही, आयरनलाही टार्गेट करायचं. आयरन ही हॅपी नाहीये, ते मला असं राहायचं, मला पावडर बनायची, मला सॉइलवर जायचं. मला नेचर काय? नेचरला आयरन किंवा मेटल्स हे बेसिकली मेटल्सला एकटं राहायला आवडत नाही, ते रिॲक्टिव्ह असतात, ते सिरीजला फॉलो करतात. ते त्यांची स्वतःची काही क्वालिटी आहे. काय आहे?
काय शिंदे? हॅलो. क्वालिटीज आहे. बरोबर, त्यांची क्वालिटी अशी आहे की मला भैया इलेक्ट्रॉन लॉस करायचे आहे. तुम्ही त्याला Fe बनवलं ना, तुम्ही काय केलं त्याला ह्या एक्सट्रॅक्शन काढलं आणि Fe बनवलं. पण भैया त्याला Fe2+ बनायचं आहे ना, त्याला काय बनायचं आहे? इलेक्ट्रॉन कोणाला द्यायचं आहे. मग कोण सापडतो आता? हा आयरनचा गस मी एकदम पॉलिश करून आणला, स्टार्टर स्टीलने तुम्हाला दिला, त्याने ऑक्सिजन तोडूनच काढला होता, तुम्ही कलर नाही मारला. मग ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्ट मध्ये कोण आला? मग टेंचर म्हणतो एअरचा कॉन्टॅक्ट आला. एअरच्या कॉन्टॅक्टने काही होत नाही, थोडं मॉइश्चर लागतं, काय लागतं? रिॲक्शन व्हायला काय लागतं? थोडंसं मॉइश्चर भेटलं की मग आयरन म्हणतो छान झालं, रिॲक्शन होईल. ऑक्सिजन म्हणतो ओके, मी इलेक्ट्रॉन घ्यायला तयार आहे. आयरन म्हणतो मी इलेक्ट्रॉन द्यायला तयार आहे, चला रस्ट. कळलं? मिनिंग काय? मेटल्स इलेक्ट्रॉन हो. घेतात, नॉन इलेक्ट्रॉन घेतात, आणि जे मेटल असतात ते इंडिपेंडंट नसतात. मग कधी आयरन हा Fe2O3 फॉर्म मध्ये असतो, आयरन ऑक्साईड. रस्त्यावरती जा, ब्राऊन कलर झालेला असतो पूर्ण आयरन, तो Fe2O3 असतो. म्हणजे आयरनला एकटं राहायला आवडत नाही, तो इंडिपेंडंट नाहीये. पण गोल्ड तर इंडिपेंडंट आहे ना. जा रिव्हर मध्ये दिसणार तुम्हाला गोल्ड कलरचा वेगळा कलर असतो, सिल्वर कसा असतो गोल्डचा? येलोइश पिंक, येलो येलोइश कलर असतो ना. डायरेक्ट मिळतो विदाउट एनी कंटामिनेशन, प्युअर गोल्ड. फक्त पाण्याने साफ करा. प्लॅटिनम आहे प्युअर, समजलं का? तर हे गोल्ड वगैरे प्युअर का मिळतात? कारण ते कोणाशी रिॲक्ट करत नाही, त्यांची रिॲक्टिव्हिटी डाऊन आहे, की ते नॉन रिएक्टिव्ह आहे. ते काय? नॉन रिएक्टिव्ह आहे. आणि त्याच्या खाली तुम्ही कॉपरही बघितलं होतं. गोल्ड सिल्वरच्या वरती कोण आहे? कॉपरही नॉन रिएक्टिव्ह आहे, म्हणूनच आपण त्यात पाणी टाकून टाकून पितो. कळलं? कॉपर एवढा आपण युज का करायचो, आयरन का नाही युज करायचो? कारण कॉपर हे काय? नॉन रिएक्टिव्ह आहे. काय आहे? नॉन रिएक्टिव्ह. रिएक्टिव्हिटी सिरीज जर बघितली तर तुम्हाला पुन्हा कळेल. हे कसं काय झालं रे? एवढी जागा कशी काय स्पेस ऑक्युपाय केली? तर आपल्या अँसेस्टर लोकांना मग महत्वाचं काय होतं? काय होतं? आपल्या लोकांना महत्वाचं होतं की मग गोल्ड रिॲक्ट करत नव्हतं. काय करत कोण नव्हतं? रिॲक्ट करत नव्हतं. कळतंय का पियुष? बरोबर. त्यानंतर कोण होतं? त्यांना असं सापडलं की ते रिॲक्ट करत नव्हतं, त्याचं नाव काय होतं? कॉपर. कोण? कॉपर हायड्रोजन सोबत. तुम्हाला काय वाटतं, ऍसिड कॉपरवरती रिॲक्शन करतं का? कधी बघितलं ऍसिड कॉपरवरती रिॲक्शन करतं? तर प्रश्न झाला नाही म्हणा, काय केमिस्ट्रीचं काही टेन्शन घ्यायचं नाही बरोबर. ते बघा, गुगलवरती एकदम फेमस क्वेश्चन सर्च होतो. देर इज नो रिॲक्शन बिटवीन कॉपर अँड ऍसिड. लोकांना वाटतं आयरनही सेमच असतो, कॉपरही सेमच असतो, बरोबर की? कॉपर तर आपल्याला वाटतं एकदम रिएक्टिव्ह आहे, इलेक्ट्रिसिटी नेतो, हे नेतो, ते नेतो, बरोबर आहे की नाही? डोक्यातले कन्सेप्ट क्लिअर करा. सर्वात महत्वाचं मेटल म्हणजे काय, त्याची रिएक्टिव्हिटी कशी आहे. हायड्रोजनच्या खाली जो असेल, हायड्रोजन हा मेटल नाही आहे, फक्त मेटल सारखा बिहेव करतो. त्याच्यावरती जे आहेत ते सर्व रिएक्टिव्ह आहेत. त्याच्या खाली कॉपर असतो, त्याच्या खाली काय असतो? कॉपर असतो. लक्षात घ्यायचं, कॉपर हा HCl तो रिॲक्ट करत नाही, कारण त्याला हायड्रोजनला काढता येईल, त्याची तेवढी कुवत नाही. समजलं? तुम्ही भरभरून HCl ला कॉपर मध्ये स्टोअर करू शकता. आणि आपल्या एन्सेस्टरला माहिती होतं की कॉपर आपल्या भरपूर गोष्टी रिॲक्ट करत नाही, पाण्यासोबत रिॲक्ट करत नाही, कारण पाण्यामध्ये हायड्रोजन असतो. आपण सोडियमच्या जारमध्ये पाणी ठेवत नाही, किंवा आयरनच्या याच्यात पाणी जास्त स्टोअर करत नाही. करतो का? तरी आपल्या असिस्टरने असं केलं का, लोखंडाची टंकी म्हणून त्यात पाणी टाकलं,